30% प्रतिनिधित्व मिळावं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी पाठिंबा द्या असं देखील पंतप्रधानांनी या दरम्यान म्हटलंय। हमने पार्लियामेंट में नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था, लेकिन किसी न किसी कारण से राजनीति के अखाड़े में पिछले 40 साल से ये सपना हमेशा राजनीतिक अखाड़े का शिकार हो गया है। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता हूं, आग्रह करता हूं, हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। ये भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे, समय की मांग है। तर महिला आरक्षणाचं बिल हे लोकसभेत आणि राज्यसभेत 2023 मध्ये पास झालेलं आहे। 2023 मध्ये एका मताने आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेत आणि राज्यसभेत ते ऑलरेडी पास केलेलं आहे। त्याच्यामुळे महिला आरक्षणाच्या बाबतीत सगळेच पक्ष एका मताचे आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने, मी पुन्हा रिपीट करते की एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं। या संदर्भातले विधेयक संसदेमध्ये एकमताने मंजूर झाले। महिला आरक्षणासंदर्भात 2023 साली माझं देशाच्या पंतप्रधानांना एक आव्हान आहे, 2023 ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं।